रामराम मित्रांनो, या निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. तर आजचा आपल्या ना दुसरा व्हिडिओ आहे हा. आपण पाठीमागे ना 2 व्हिडिओ काढलं होतं, बारीक बारीक होतं. एक 4-4, 5-5 मिनटाचं व्हिडिओ होतं. कारण ते काय व्हिडिओ बनवलं होतं मित्रांनो, तर बऱ्याच मित्रांनी सांगितलं होता का मारदा तुम्ही दवाखान्यातून आलं ती, पण तुमची तब्येत कशी आहे काय आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवलं नाही. कारण आता मी इकडे शेणीत या ठिकाणी आहे ना, इकडे थोडीशी आमची ट्रीटमेंट चालू होती, तर इकडूनच दवाखान्यात जायला लागायचा. मग बऱ्याच मित्रांनी फोन लागत नव्हतं काही वगैरे, त्या मित्रांकडून सुद्धा फोन येत नव्हता, थोडा नेटवर्क कमी असल्यामुळं. मग ते म्हणत तुमची तब्येत कशी आहे त्याविषयी एक व्हिडिओ बनवा. म्हणून मग आपल्या सगळ्यांची कमेंट लक्षात घेता मी त्याविषयीसुद्धा व्हिडिओ बनवला होता एक. खरंच बऱ्याच वेळेस मी आपण आपली सांगितलं, आपल्या अनेक मित्रांनी पण सांगितलंच होता का प्रसंग वेळ खरंच कठीण होती आणि कधी कोण काय प्रसंग येईल, काय वेळ येईल हे सांगताच येणार नाही. तर मग ह्या काळामध्ये, या कठीण काळामध्ये अनेक मित्रांनी मला इतकं सहकार्य केलं ना, तर काही जे मित्र आहेत काय काय सहकार्य केला कसा मला काही गोष्टी आठवतसुद्धा नव्हत्या, कारण त्या परिस्थितीत मी थोडा कोमात होतो. पण बऱ्याच मित्रांनी सहकार्य केलं आणि बरेच मित्र आहेत ना फोनसुद्धा करायचं. ज्या वेळेला माहीत झालं ना का आपल्या असा असा प्रसंग बितला आहे, त्यावेळेला तेव्हापासून अनेक मित्रांनी फोन करायला सुरुवात केली होती. पण फोन माझ्याजवळ नव्हता, मला फोन बोलवता येतच नव्हता. फोन आपल्याजवळ नसल्यामुळं मग इतर आमचे जे सोयरे येते त्यांच्याकडे फोन करायचे, कसे मारदाची तब्येत कशी आहे, काही गोष्टी विचारायचे. मग सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या, अनेक मित्रांनी सहकार्य केला. पण मित्रांनो, आज हा व्हिडिओ मी यासाठी बनवतो आहे का ज्या मित्रांनी मला आजपर्यंत त्यांचा उपकारसुद्धा फिटणार नाही एवढा सहकार्य केला आहे ना, खरंच तर त्या मित्रांचं एक आभार मानायसाठी का ना मला हा व्हिडिओ बनवणं भाग आहे मित्रांनो, आणि व्हिडिओ बनवावा लागला. कारण नाही काही तर आपण आपल्या मित्रांचं आभार तर मानू शकतो मित्रांनो. आभार मानायला आपल्याला पैसा नाही लागत, पण ज्या मित्रांनी कष्ट करून आणि पै कमवून आपल्याला सहकार्य केलं आहे, तर खरंच ते मित्र आज आमच्या वर्गातले काही मित्र येते, आम्ही वर्गमित्र येते, काही अनेक आपले ऑडियन्स आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत अनेक, त्यांनी पण सहकार्य केलं आहे. त्याचबरोबर आता प्रत्येकाची नावं घेणं मला कधी कधी शक्य होणार नाही, कारण आणि तरी त्यासाठी मी व्हिडिओ बनवणारच आहे स्पेशली एक. पण आता प्रसंग एवढाच मला कमीत कमी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे का त्या सगळ्यांचा आभार तुम्हाला मानावं लागणार आहे. आणि एवढ्यांचे उपकार फिटणे तेवढं अवघड नाही मित्रांनो, तेवढं सोपं नाही. ते म्हणतात ना, उपकाराची जाणीव ही ठेवलीच पाहिजे मित्रांनो. आणि नाही तरी आज ज्या दिवसापासून आज आपण या यूट्यूब क्षेत्रात आलो आहे ना, त्या दिवसापासून आपण एवढ्या लहान थोराचे सुद्धा कमेंटचा विचार करतो आहे. लहान पोरांना जरी कमेंट केलं, पण प्रत्येकानं सांगावं मला का मी कधी कोणाच्या कमेंटला उत्तर दिलं नाही, किंवा कोणाला कधी वाईट कमेंट केली, कोणत्या कमेंटला वाईट उत्तर दिलं असं कधीच झालं नाही आपल्याकडून, आणि ह्या होणार पण नाही मित्रांनो. आणि हेच लहान थोरांचं आशीर्वाद आज आपल्याला कामी आलं मित्रांनो. म्हणतात ना, एक म्हण आहे पहा आपल्या मराठीमध्ये का काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असा असा प्रसंग आपल्या बितला का खरंच वेळ आली होती पण काळ काही जवळ आला नव्हता. आणि काळ का नाही आला मित्रांनो, तर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं काळ आपल्याजवळ नाही येऊ शकला. आपलं लहान थोर मित्रपरिवार, आपल्या गुरुसमान आपले काही आहे ती, त्याच प्रमाणे आपल्या पोराबाळांचा आशीर्वाद, पोराबाळांचा सगळ्या गोष्टी आपली ह्या म्हणजे परमेश्वरानं आपली आज ह्या परिस्थितीतून, या प्रसंगातून सोडवला. आणि म्हणूनच परमेश्वराचं सुद्धा, या निसर्गाचं, या परमेश्वराचं सुद्धा आपण खूप खूप आभार मानावं लागेल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांमध्ये आहेच, आणि आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करण्याची त्या परमेश्वरानं आपल्याला पुन्हा एकदा एक संधी दिली आहे. कारण आजपर्यंत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनेक मित्रपरिवाराचं मनोरंजनच केलं,
अनेक मोठमोठे काही व्यवहाराचा व्हिडिओ बनवला आणि काही म्हणजे आपल्या फायद्याचा सुद्धा व्हिडिओ बनवला, पण तोट्याचं कधी व्हिडिओ टाकलं नाही. तर चला त्या परमेश्वरांना सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा एक संधी दिली आहे आणि त्या संधीचा आपण सोना करणार आहेत. आणि मित्रांनो, एक अशी विनंती आहे का मी माझ्या व्हिडिओमधून आपल्या कोणत्याही मित्राचं, कोणत्याही ऑडियन्सचं कधी मन दुखवेल किंवा मन दुखावलं जावं त्यांचं, असं कधी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून घडू नये, ही मी परमेश्वराला प्रार्थना तेव्हाही करत होतो ना, आजही करणार आहे. तर मित्रांनो, आता इथला परिसर एकदम भारी आहे. मी आपल्याला अनेक वेळेस दाखवला होता. आता समोर जे डोंगर दिसतात पहा, ते डोंगर आहे समोर. किती झाडा झुडपं आहे, किती झाडा वेली आहे ती. तिकडे काही भुयारी मार्गांसारखं असं म्हणजे आहे ती. तर तो सुद्धा भाग नाही आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आहे त्यावेळेस. पण पुन्हा दाखवायचा प्रयत्न करणार आहे. चायची भाजी फुटताना सुद्धा त्या व्हिडिओ त्या आणि ती लिंगी आहे पहा समोर. तिकडं आमचं सासरा आणि आम्ही एक बासरी वाजनाचा व्हिडिओ बनवला होता. त्या लिंगीसमोर तिथंसुद्धा बासरी वादन त्यांनी केलं होतं. आमचे मामा त्यांनी तो सुद्धा व्हिडिओ गायनचा मी आपल्यासाठी बनवला होता. तर कमीत कमी आहे ना मित्रांनो, आपण भरपूरच फिरलो या रानाला आणि आज याच गोष्टीचा दुखावत आहे का मला आपल्याला व्हिडिओ निसर्गरम्य वातावरणाचा व्हिडिओ बनवता येत नाही. पण तरी आता नक्कीच मित्रांनो, आपण नक्कीच इंतजार करा आणि आपला आशीर्वाद असाच आमच्या कायम पाठीमागा असावा. आणि ह्या बोलायला मला पुन्हा पुन्हा बोलूशी वाटत आहे मित्रांनो. खरंच आज हृदय भरण्यात आहे. तर ह्या मित्रांमध्ये आणि अशा मित्रांमध्ये पुन्हा एकदा मी जन्म घेतो आहे, जसं काही आपला एक नवा जन्म होतो आहे. आणि खरंच मित्रांनो, आणि पुन्हा एकदा त्या रानाला मी जाणार आहे आणि पुन्हा आपल्या मित्रांसाठी नवीन नवीन रानभाज्या, नवीन नवीन व्यवहाराचे व्हिडिओ बनवा अशी इच्छा होते. तर नक्कीच आणि पुन्हा एकदा मी सांगेन का जर कोणाचं मन आपल्याकडून या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कोणा लहान थोराचं सुद्धा मन हे व्हिडिओमधून आपल्या दुखावलं गेलं असेल तर त्यांच्याकडे पुन्हा एकदा माफी मागतो. कारण माफी मागायची हीच संधी आज मला आपल्या मित्रांच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत आहे. आणि मित्रांनो, एक विशेष म्हणजे असं आहे का काही गोष्टी अजून म्हणजे काही शब्द बोलताना माझ्याकडून अडखळतात, होऊ शकतात. तर ह्या गोष्टीसुद्धा माफी असावी आणि पुन्हा ते शब्द रिपीट होतात माझ्याकडून तर माफ करा मित्रांनो. असे शब्द रिपीट होत असतील तर कारण काही गोष्टी मला अजून पटपट अशा बोलता येत नाहीत. प्रयत्न करतो आहे, कारण प्रयत्न करता वाळूचे कण रगडतात तेलही गळे. हे तुम्ही माझ्याकडून शिकलात मित्रांनो आणि तुम्ही मला शिकवला आहे. असं मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराचा आभार मानण्यासाठी आणि आपल्या मित्रांनी जी आजपर्यंत केलेल्या सहकार्याचा ऋण फेडण्यासाठी, ऋण माझ्याकडून फिटावा आणि म्हणून मित्रांनो मी हा व्हिडिओ आपल्यासाठी आज बनवला. काही शब्द चुकला असतील, अडखळला असतील तर मोठ्या मनानं माफ करा, कारण तुम्ही सगळी मला माफ करणारे आहेतच. तर असं मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी आज इथंच थांबणार आहे. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की